आता टोमॅटोची चटणी करण्यासाठी पहिल्यांदा मी गॅस चालू करते. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे टोमॅटो आहे. हिरवा टोमॅटोची चटणी करायची आहे. टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर शेंगा भाजून घ्यायचे, हिरवी मिरची, एक कांदा, हिंग, जिरे, कढीलिंब, कोथिंबीर आणि गूळ आणि चवीला मीठ. आता पहिल्यांदा कढई हे करून घ्यायची. कढई गरम होऊ दे तर आपण तिकडं पलीकडं अंडी बॉईल करायला ठेवणार आहे. म्हणजे जेवताना साईडला अंडी घ्यायची आहेत म्हणून बॉईल करायला ठेवणार आहे. ॲक्च्युली अंडी बॉईल करायची असेल तर पाण्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चांगली बॉईल होतं. पण आम्ही घरात मीठ कमी वापरतो म्हणून मी घालत नाही. म्हणजे त्याची सिप्पे करेक्ट निघाली जातात. आम्ही मीठच कमी वापरतो म्हणून मी वापरत नाही. ज्यांच्या घरी मिठाला काय. आता पहिल्यांदा हे शेंगा भाजून घेणार. मीठ घातलं तर छान भाजलं जातं आहे, पण हे छान हे वरचं कवर निघतं. पण मी मीठ घालत नाही. आमच्या घरी मीठ जास्त वापरत नाही आम्ही, नाहीतर रेग्युलर शक्यतो मीठ घालावं. आता टोमॅटो बारीक चिरून घेते. पहिल्यांदा टोमॅटो, मिरची आणि कांदा चिरून घेते. आता गॅस बंद केला. शेंगा भाजून झाल्यात. पहिल्यांदा शेंगा भाजून घेते. ही चटणी तव्यात किंवा खलबत्त्यात करायची. तव्यात किंवा खलबत्त्यात केलं तर त्याची टेस्टच वेगळी येते. मिक्सरला घालता एकदम नाईस होऊन जाते. आता पहिल्यांदा एक चमचा तेल घालायचं. त्याच्यात पहिला कांदा घालायचा, कारण टोमॅटो लगेच होतोय, कांदा होतो. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यातून टोमॅटो चिरून घेतलं मी. टोमॅटो उभ्या फोडी केला तर चालतं, पण मी मुद्दाम लहान केल्यात म्हणजे गॅस जास्त जात नाही. फार मोठ्या फोडी ठेवल्या की नाही जास्त वेळ भाजायला जातं. विनाकारण गॅस वेस्ट करतो. कढीलिंब आणि जिरं. ह्याच्यात खोबरं घालून करतात किंवा हे आणि वरण एक चमचा तेवढं तेवढ्या लहान चमच्यानं 2 चमचे. त्याला चांगलं भाजू दे. आता त्यात पाणी घालायचं नाही. त्याचं जरासं तेल घातलं की नाही त्याच्यात कसं हे करून हलवून. आता ह्याच्यात हिंग घालायचं. फक्त मीठ घालायचं. ॲक्च्युली याच्यात मोठं मीठ घालायचं, पण आम्ही मोठं मीठ वापरत नाही. आणि हा गुळाचा खडा घालायचा, कारण टोमॅटो आंबट असतोय ना, म्हणून गूळ कंपल्सरी वापरायचा टोमॅटोच्या चटणीमध्ये. पाणी न घालता त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत किती होईल तेवढं आपण भाजू द्यायचं. इकडे अंडी शिजायला. म्हणजे अंडाकडे वर काय करायचं आपल्याला, भाकरी टोमॅटोची चटणी करायचं, साईडला अंडी. आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर घालायची. आणि हे शेंगदाणे आहेत की नाही, शेंगदाणे थोडे पहिल्यांदाच हे करून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा. आणि हे सगळं त्याच्यात घालायचं. ॲक्च्युली तव्यात पण केली तर छान होत्या, पण मी आता कढईत भाजले
आणि परत तवा तर नको, तव्यात भाकरी करायची आहे म्हणून सोडून दिलं. तव्यात केली तर पण लोह जातो, टेस्ट छान येते, पोटात लोह जातो, आयरन नॅचरल लागली जाते. ही चटणी अशी मोठी मोठी असते त्यामुळं मिक्सरला केली की एकदम नाईस होते, टेस्टच बदलते. ही चटणी झाल्यानंतर फोडणी टाकली तर चालते, पण मी तेल कमी वापरते म्हणून मी काय फोडणी टाकत नाही. आता हे झाल्यानंतर एक एक जण काय करतात, हे करतात, म्हणजे फोडणी तयार करून त्याचं घालतात, पण आम्ही काय फोडणी करत नाही. जर फोडणी पाहिजे असेल तर एका लहान बाऊलमध्ये हे करायचं, जिरं, मोहरी आणि आता काय करायचं, ह्या चटणी येतं कोथिंबीर मिक्स करायची. ही चटणी अशी शक्यतो मोठी मोठीच राहते, कारण हे झालं की नाही अगदी नाईस झाली तर त्याला टेस्ट येते, म्हणून खलबत्त्यात असे करून घ्यायचे, छान वाटते. तव्यात सुद्धा केली की नाही मस्त होते. आणि मी कधी तर तव्यात करून दाखवते. एक एक टोमॅटो तसंच राहतंय, एकच टोमॅटो असं पीस राहण्यासारखं राहतं. भाकरीवर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. टोमॅटो चटणीबरोबर भाकरी कॉम्बिनेशन एकदम छान असतं, म्हणून मी भाकरी करायला लागले. चपाती चालतंय खरं, चटणीबरोबर भाकरी मस्त वाटते म्हणून मी भाकरी करायला लागले. आता भाकरी करून झाल्या, भाकरी आणि टोमॅटोची चटणी आजचा माझा आहे.